ही बघा किती सुंदर बिर्याणी दिसत आहे, बघून तोंडाला पाणी सुटलं ना। ही आहे सावजी स्पेशल व्हेज बिर्याणी। चला तर मग बघूया। साहित्य लागणार आहे मटार, परसबी, पुदिना, कोथिंबीर, फुलकोबी, पनीरचे तुकडे, हिरव्या मिरच्या आणि बटाटा, टोमॅटो, कांदा आणि राईस। अर्धा तास सोक केलेला राईस आहे। खडे मसाले लागणार आहे। सावजी स्पेशल बिर्याणी मसाला, मोठी वेलची, लवंग, जावित्री, जायफळ आणि दालचिनी आणि मिरे, काळे मिरे। 60% राईस बॉईल करू, त्यात सगळे खडे मसाले टाकून घेतले। चिमूटभर जायफळ टाकलं आणि त्यात बटर घातलं। आता ह्या राईसला आपण 60% शिजवून घेणार आहोत। आता राईस झाल्यानंतर एका भांड्यात आपण तेल घेऊ, जास्त प्रमाणात तेल लागतं आणि त्या भांड्यात बटर घालू। त्यात कांदा आपण तळून घेणार आहोत, अगदी लाल असा छान कांदा। हे बघा आपला कांदा किती सुंदर दिसतो, अगदी लाल झालेला आहे। आणि त्याच भांड्यात आपण पनीर तळून घेणार आहोत। आपले पनीर पण तळून झाले आहे। आता त्या तेलामध्ये आपण जिरं आणि सगळे खडे मसाले घातले। खडे मसाले परतून घेऊ। हिरवा कांदा घातला, अद्रक लसूण पेस्ट घातली, परतून घेतली। आता बटाटा घातला, क्रश केलेला कांदा घातला, फ्राय केलेला क्रश करून कांदा घातला, त्याच्याने स्वाद वाढतो। 7 मिनिटांनंतर आता त्याच्यात मटार घातले, हिरवी मिरची घातली 2-3, आता परसबी, अशा प्रकारे तुम्ही बिर्याणी सावजी पद्धतीने करून बघा, खूप छान लागते। आता परसबी घातली, फुलकोबी आपण शेवटी घालणार आहोत। पनीरचे तुकडे घातले,
आता कोबी घातली, फुलकोबी. आता पुदिना घातला आणि कोथिंबीर. हे सगळं घातल्यानंतर भाजी आपण छान परतून घेऊ. छानपैकी परतून घेऊ भाजी. आता टोमॅटो घालू. दही घातलं 2 चम्मच. दहीनी स्वाद वाढतो बिर्याणीचा. तुम्ही पण घालून बघा. आता सगळं मिक्स करून घेऊ आणि परतून घेऊ. मीठ घातलं. चवीनुसार मीठ. आता सुके मसाले, हळद, लाल तिखट. तुम्ही आपल्या आवडीनुसार तिखट घाला. सावजी गरम मसाला. हे बघा किती सुंदर भाजी दिसत आहे आपली. धने जिरे पावडर पण घातलं. कलर बघा भाजीचा. आता गरम पाणी घालू आणि भाजीला शिजू देऊ. दहा मिनिटानंतर आपण लेयर्स देऊ. भाजी शिजल्यानंतर 10 मिनिटात भाजी शिजून जाते. नंतर आपण लेयर्स देऊ. अगोदर भाजीचा लेयर दिला. नंतर आपण भात, त्याच्यावर राईस लेयर देणार आहोत. त्यानंतर आणखी भाजीचा लेयर देऊ. असं एका मागोमाग एक लेयर देणार आहोत. तुम्हाला ही बिर्याणी कशी वाटली मला कॉमेंटमध्ये कळवा. थोडी वेगळ्या प्रकारची बिर्याणी आहे. आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आता क्रश केलेला कांदा, फ्राय कांदा घातला. फ्राय केलेला क्रश करून कांदा घातला. हे बघा किती सुंदर कलर आलाय. पुदिना, कोथिंबीर किती सुंदर आणि खूप घमघमाट सुटलाय. आणखी लेयर्स देऊ आपण. राईसचा लेयर दिला. आपला राईस पण छान मोकळा झालेला आहे. आता आपण ग्रेव्ही घालू वरून भाजीची, म्हणजे खालपर्यंत पूर्ण मुरेल त्या बिर्याणीमध्ये आणि स्वाद वाढेल. आता कोथिंबीर, फ्राय केलेला कांदा आणि पुदिना, बटर. वरून पण बटर घालायचं. आता आपण त्या बिर्याणीला दम देऊ. आपले लेयर्स देणं झाले आहे. एका ताव्यावर भांडं ठेवू, आपलं पातेलं ठेवू, त्याच्यावर झाकून देऊ आणि 10 मिनिटानंतर आपली बिर्याणी तयार आहे. हे बघा किती छान दिसत आहे आणि खूप घमघमाट सुटला आहे. तोंडाला पाणी सुटेल अशी बिर्याणी आहे. आणि आपली बिर्याणी आता तयार आहे. रेडी टू सर्व. हे बघा खूपच सुंदर आपली बिर्याणी दिसत आहे. हे बघा किती सुंदर कलर आहे.